अकोला शहराचे नाव डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवलद्वारे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात झाले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून सिनेमा क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. या फेस्टिवलला आलेले पाहुणे आज आपल्या सोबत आहेत. आज आपल्या सोबत आहेत राजेश देशमुख सर. सर नमस्कार सर, RRC मध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की आपण स्वर्गीय डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवल बाबत काय सांगाल? मॅडम, अकोल्यामध्ये ही एक मोठी सांस्कृतिक चळवळ आहे. ज्या पद्धतीने अकोला हे आधी नाट्यांसाठी वगैरे प्रसिद्ध होतं, त्या हिशोबाने आज फिल्म फेस्टिवलसाठी अकोल्याचं नाव घेतलं जाते. आणि स्वर्गीय डॅडी देशमुख जे होते ते चांगले फिल्म मेकर होते. त्यांनी एक देवकीनंदन गोपाला किंवा राघू मेना हे जे चित्रपट केले ते विदेशापर्यंत पोहोचले. आणि त्या काळात म्हणजे मला वाटतं आपला जन्म जेव्हा झाला नसेल त्या काळात त्यांनी तेवढं रोवून ठेवलं. तर त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी किंवा त्यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव सुरू करण्यात आला. याची संकल्पना माननीय प्रशांत देशमुख जे डॅडी देशमुखांचे चिरंजीव आहेत त्यांची आणि तुकाराम भाऊ जे स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांची होती. आणि हे या दोघांच्या त्यांनी मला अप्रोच केला की आपल्याला असं फेस्टिवल करायचं आहे. आणि तेव्हा मी हॉटेल नावाची माझी शॉर्ट फिल्म 2012ला केली होती. ती पुणे फेस्टिवलला सिलेक्ट झाली होती. तर मला थोडं कल्पना होती की फेस्टिवल कसा असायला हवा. तर मग मी त्याची संरचना केली आणि आम्ही वेबसाईट तयार केली. लोकांना इन्व्हाइट केलं, फिल्म मेकर्सला इन्व्हाइट केलं. आणि आम्हाला 2018 पासून आम्ही हा फेस्टिवल घेतो आहे आणि उत्कृष्ट हा देवाचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि या फेस्टिवलच्या बाणे आम्ही डॅडींच्या नावाने आम्ही एक पुरस्कार देतो, जीवनगौरव पुरस्कार. त्यामध्ये सुरुवातीचा पुरस्कार हा राजदत्त सरांना जे मोठे डिरेक्टर आहेत मराठीतले त्यांना देण्यात आला. आणि मग दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या लोकांना इथे बोलावत आलो. आणि आम्ही ज्युरी पॅनलही छान केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही उमेश कुलकर्णींसारखे दिग्गज मराठीचे दिग्दर्शक आहेत, ते आपल्या RRC चॅनलला पण येऊन गेलेले आहेत. त्यांचा पण इंटरव्ह्यू तिथे होता. तर त्यांना बोलावलं आहे. आणि हा निरंतर 7 वर्षापासून चालू आहे. हे आमचं 8वं वर्ष आहे. आणि आपल्याकडच्या फिल्म मेकर्सना आणि आपल्या आजूबाजूच्या फिल्म मेकर्सना ही खूप मोठी संधी आहे. आणि आमचा फेस्टिवल हा अकोला किंवा भारतापुरतंच मर्यादित नसून तो विदेशात पोहोचलेला आहे. विदेशातल्या पण सुद्धा मागच्या वर्षी आमच्या फेस्टिवलला इराणवरून 300 शॉर्ट फिल्म्स होत्या फेस्टिवलला. तर मागच्या वर्षी 2300 फिल्म्स आल्या होत्या. तर एक मोठा फेस्टिवल आम्ही इथे तयार केलेला आहे. त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे तुम्हाला. नक्कीच सर, आपल्या आगामी सिनेमाबाबत आपल्या दर्शकांना आपण काय सांगाल? हो, माझा एक चित्रपट आहे, येतो आहे वंधा नावाचा. तर सध्या आता अजून प्रोडक्शनमध्ये आहे. डॉक्टर मोहन आगाशे त्याचे लीड रोलमध्ये आहेत. आणि पद्मनाभ बिंड, वैशाली केंदडे, अनिल नगरकर, राहुल फलटणकर अशी त्याची टीम आहे. आणि त्याचा एक शेड्यूल आमचा झालेला आहे जवळपास. आता आम्ही लगेच तो चित्रपट सुरू करणार आहे. नक्कीच. आपल्या आजचे जे दर्शक बघतायत या युवा पिढीला आपण काय संदेश द्याल? सिनेमा प्रत्येक हा जीवनाचा आपला अविभाज्य अंग आहे. प्रत्येकाने सिनेमा बघावा. आणि सिनेमातून बरंचसं काही आपल्याला शिकायला मिळतं. आणि सिनेमामुळे आपण थोडेसे डेव्हलप होत जातो, ॲडव्हान्स होतो, अपडेट होत जातो. त्याच्यामुळे सिनेमा हा आपल्या सोसायटीचा पण एक आरसा असतो. आणि सिनेमा असं माध्यम आहे की त्यातून आपली गोष्ट सांगता येते. छोटी गोष्ट आता सोशल मीडिया आल्यामुळे आपण रील्सच्याद्वारे सांगू शकतो. आधी कोणाला चान्स नाही मिळायचा. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने काहीतरी सिनेमाशी निगडीत काहीतरी करावं. कारण की आपण बकेटिंग रोज करतो, आपला व्यवसाय करतो, परंतु हे जे खाद्य असतं हे आपल्या आत्म्यासाठी असतं, मनशांतीसाठी असतं. तर ते सिनेमातून साध्य होतं. आणि फेस्टिवलच्या माध्यमातून सगळ्यांनी आमच्या फेस्टिवलला जुळावं. आणि आज आमचं फेस्टिवल 27 तारखेला इथे होत आहे. तर सगळ्यांना दर्शकांना अशी विनंती आहे की त्यांनी या फेस्टिवलमध्ये नक्की यावं आणि सहभागी व्हावं. नक्कीच. 27 तारखेला हा फेस्टिवल आपल्या अकोल्यात येत आहे. भरभरून प्रतिसाद जसा सरांना विदेशातूनही मिळालेला आहे तसाच प्रतिसाद आपल्या अकोल्यातूनही सर नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. आणि वेळातल्या वेळ काढून तुम्ही RRC स्टुडिओला भेट दिली त्यापासून मनापासून आभार. नेहा आपला निरोप घेते आता. धन्यवाद. धन्यवाद.